घराच्या किमती ह्या ग्राहकाच्या खिशाच्या लेवलला जर आणायच्या म्हटलं तर काय उपाययोजना करता येतील याच्यावर जर आपण विचार केला तर ही सहज शक्य गोष्ट आहे. फक्त जर आपली मानसिकता असेल आणि जर ते त्या दृष्टीनं करण्यासाठी आपण खंबीरपणे पावलं टाकली तर घराच्या किमती ग्राहकाच्या खिशापर्यंत आणणं हे सहज शक्य आहे. त्याच्यामध्ये काही पावलं शासनाने पुढे टाकावी लागतील, काही पावलं बँकर्सनी पुढे टाकावी लागतील, काही पावलं ग्राहकांनी पुढे टाकावी लागतील आणि काही पावलं बिल्डर्स डेव्हलपर्सनं पुढे टाकावी लागतील. आता जर आपण विचार केलं शासनाच्या दृष्टीनं तर टॅक्सेशन जे आहे ते या क्षेत्रातलं टॅक्सेशन, मग जसं की प्रीमियम असेल, आता या क्षेत्रामध्ये तसे खूप सवलती शासनानं दिलेल्या आहेत. त्यामुळे शासनाचं ह्या बाबतीत निश्चितपणे आपण कौतुक करायला पाहिजे, आभार मानायला पाहिजे. परंतु आजच्या या पार्श्वभूमीवरती त्या दिलेल्या सवलती सुद्धा कमी पडतायत आणि घराच्या किमती अजूनही त्या स्टेजला पोहोचलेल्या नाहीयेत ज्या स्टेजला ग्राहकाचा खिसा बोलतोय, खिसा साथ देणार आहे. त्यामुळं अजूनही काही आपल्याला सवलती देणं गरजेचं आहे. त्यामध्ये टॅक्सेशनमध्ये जसे की आपण डेव्हलपमेंट चार्जेस माफ केलेले आहेत त्याच धर्तीवरती जो प्रीमियम आहे तो प्रीमियम माफ करणं गरजेचं आहे, रॉयल्टी माफ करणं गरजेचं आहे. जीएसटी मध्ये काही सवलती जसं की बिल्डरनं जर एखादं कॉन्ट्रॅक्ट दिलं तर त्या कॉन्ट्रॅक्टरला जो 12% टॅक्स लावला जातोय त्याला, कारण तो अनावश्यक आहे. ऍक्च्युअली बिल्डिंग मटेरियलच्या माध्यमातून टॅक्स तो मिळतोच जीएसटीचा, परंतु हे फक्त बुक ऍडजस्टमेंट होते आणि या बुक ऍडजस्टमेंटमध्ये दुसरं एक होतं ते लेबरवरती टॅक्स बसतो आणि याच्यामध्ये बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर ह्याच्यामध्ये कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतो, दोघांमध्ये एक समन्वयाचा अभाव निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यामधून घराच्या किमती वाढण्यामध्ये त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट परिणाम होऊ शकतो. त्यामुळं जीएसटीचा 12%चा एक विचार करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सेलडीड वरती जो स्टॅम्प ड्युटी 1000 रुपयावर आणलेली आहे, परंतु रजिस्ट्रेशन चार्जेस आणि कॉर्पोरेशन चार्जेस असे 2% चार्जेस आहेत, ते चार्जेस सुद्धा कमी करणं गरजेचं आहे. आता शासनाने या बाबतीत हे टॅक्सेस कमी केल्यामुळं शासनाच्या अर्थव्यवस्थेवर कुठं परिणाम होईल का, शासनाच्या रिव्हेन्यू कलेक्शनवर कुठं परिणाम होईल का, याचा जर आपण खोलात जाऊन विचार केला तर डायरेक्ट ह्या टॅक्सेसमध्ये थोडंफार नुकसान होतंय किंवा थोडाफार टॅक्सेशन कमी होतंय असं जरी वरवर बघता वाटत असलं तरी आपण डीप स्टडी जर याचा केला तर 10 रुपयाचं जर नुकसान होत असेल तर 100 रुपयाचा फायदा होणार आहे. 10 पट टॅक्स गव्हर्नमेंटचा वाढणार आहे, मी सप्रमाण सिद्ध करून देऊ शकतो. कारण तुम्ही जर ते घराच्या किमती खाली नाही आणल्या तर घरच ग्राहक राहणार नाही, घरं बांधली जाणार नाहीत, टॅक्सच मिळणार नाही. त्यामुळे न मिळणाऱ्या टॅक्सेसवर पाणी सोडण्यात काहीच अडचण नाही. परंतु जर हे सोडल्यामुळं, पाणी सोडल्यामुळं जर घराच्या किमती कमी आल्या आणि घराचं ग्राहक वाढला, घरं मोठ्या प्रमाणात बांधली गेली तर त्याच्यासाठी जे काय बांधकाम मटेरियल लागणार आहे त्याच्यावरचा जो जीएसटी, त्या बांधकाम मटेरियल प्रोडक्शनवरचे इतर टॅक्सेस, त्याच्यावरचा इन्कम टॅक्स याचा जर विचार केला तर 10 रुपये माफ केले तर 100 रुपयाचं टॅक्सेशन मिळणार आहे, हे मी अगदी सप्रमाण सिद्ध करून देऊ शकतो. त्यामुळं हे करण्यामध्ये शासनाचं कसलंही नुकसान नाही असं माझं व्यक्तिशः मत आहे. दुसरं एमएमआरडीए, पीएमआरडीए याच्यामध्ये महापालिका क्षेत्राच्या बाहेरचा जो एरिया आहे त्याच्यापैकी फक्त 2 किलोमीटर पेरीफेरीच्या फ्रिंज एरियामध्ये आपण पीएमएवाय अलाउड केलेलं आहे. त्याच्याऐवजी संपूर्ण क्षेत्रामध्ये जर आपण पीएमएवाय अलाउड केलं, हे लो कॉस्ट हाऊसिंग अलाउड केलं तर त्याच्यामध्ये प्लॉटच्या जागेच्या किमती कमी झाल्यामुळं घराच्या किमती कमी होतील आणि अगदीच तेवढ्या पूर्ण खूप मोठ्या क्षेत्र वाटत असेल आणि त्याच्यामध्ये इन्फ्रा पुरवणं शक्य नसेल तर ज्या ज्या ठिकाणी मेन रोड्स असतील त्याच्या बाजूला इन्फ्रा पुरवणं शक्य आहे असा ठराविक एरिया लोकेट करून किंवा आज जी 2 किलोमीटरची पेरीफेरी आहे फ्रिंज एरियाची ती वाढवून 10 किलोमीटर जर आपण केली तर त्याच्यामध्ये जागा ह्या कमी किमतीत उपलब्ध होतील. तिसरा मुद्दा येतो आपल्याला हॉरिझॉन्टल कन्स्ट्रक्शनचा. आज आपण बघतो मेट्रो सिटीमध्ये व्हर्टिकल कन्स्ट्रक्शनला जातो आणि घराच्या किमती त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन कॉस्ट हे 1.5 ते दुप्पट 50% ते 100% ऍडिशनल कन्स्ट्रक्शन कॉस्ट त्याची वाढत जाते. आणि त्याच्यापेक्षा आता कधीतरी हे आपण ग्रीन झोन मध्ये अलाउड केलेलं आहे, इथं मुळात एफएसआय बी लिमिटेड आहे, एकचा एफएसआय आहे, त्याच्यामध्ये आपल्याला
जर काही अजून साईड मार्जिन्स असतील किंवा पार्किंग असेल, याच्यामध्ये जर काही आपल्याला सवलती देता आल्या डीसी रूल्समध्ये, आणि हॉरिझॉन्टल कन्स्ट्रक्शन जर आपण वाढवलं तर त्याच्यामध्ये घराच्या किमती आपण कमी करू शकू. नुसत्याच घराच्या किमती कमी होऊ शकणार नाही, होतील तर त्या तर होतीलच, पण त्याच्यासोबत आपल्याला जो वर्किंग कॉस्ट आहे, म्हणजे त्या ग्राहक तिथं राहायला आल्याच्या नंतरचा जो खर्च आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा असेल, लिफ्टचा खर्च असेल, तो खर्च वाचेल, पण पोस्ट मेंटेनन्स जो आहे तो खर्च सुद्धा त्याच्यामध्ये कमी होणार आहे. त्यामुळे आपण हॉरिझॉन्टल कन्स्ट्रक्शन या कन्सेप्टला सुद्धा जाणं हेही मला एक काळाची गरज वाटते. त्याचबरोबर शासनाच्या ज्या वेगवेगळ्या स्कीम्स आहेत त्या, म्हणजे जसं की प्रधानमंत्री आवास योजनामध्ये 2.5 लाखाची सबसिडी दिली जाते, त्याचबरोबर बांधकाम कामगार आवास योजनेमध्ये 2 लाख रुपयाची सबसिडी दिली जाते. हे दोन्ही तर क्लबिंग ऑलरेडी आपण केलेलंच आहे, परंतु त्याच्या जोडीला शबरी योजना एसटी क्लाससाठी असेल किंवा रमाई योजना एससी क्लाससाठी असेल, तर त्याच्यामध्येही आपण तेही जर याच्यामध्ये क्लब केल्या तर ती एक खूप मोठा आधार होईल याच्यामध्ये. त्याचबरोबर शासनाच्या ज्या अमृत योजना वगैरे आहेत त्याचा वापर जर आपण इन्फ्रास्ट्रक्चरसाठी केला तर ती सुद्धा खूप मोठी गोष्ट होऊ शकेल. त्याचबरोबर त्याला आता सांगितल्याप्रमाणे फ्रेंच एरियामध्ये अम्युनिटीज नाहीत, तर त्या अम्युनिटी शासनानं देणं गरजेचं वाटतंय. दुसरी गोष्ट, कॉस्ट कटिंगसाठी, घराच्या किमती कमी आणण्यासाठी या क्षेत्रावरती रिसर्च करणं गरजेचं आहे. आजपर्यंत आपण हायराईज बिल्डिंगसाठी रिसर्च करत गेलो, परंतु घराच्या किमती कमी करण्यासाठी मात्र रिसर्च केला नाही. 10 मजली, 20 मजली, 40 मजली, 100 मजली, 200 मजली, किती म्हणजे गगनचुंबी इमारती उंच बांधायच्या, त्यासाठी कशी टेक्नॉलॉजी आपल्याला तयार करता येईल या बाबतीत प्रचंड रिसर्च झाला, डिझाईन्स झाले, परंतु घराच्या किमती कमी करण्यावर मात्र आजपर्यंत लक्ष दिलं गेलं नाही, दुर्लक्ष झालं. तर मला वाटतं त्याच्यामध्येही आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आत्ताच्या जी काही गव्हर्नमेंट पॉलिसी आहे त्याच्याप्रमाणे PMAY मध्ये, प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे काही प्रोजेक्ट्स आपण याच्यामध्ये ग्रीन झोन आणि NDZ मध्ये करतोय, त्याच्यामध्ये आपण कमर्शियल कंपोनंट हा 3% अलाउड केलेला आहे. पण मला वाटतं हा 3% दोन्ही अँगलनं कमी होईल, कारण तिथं कुठलं इन्फ्रास्ट्रक्चरच नाहीये. त्यामुळे कमर्शियल कंपोनंट तिथल्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी कमीत कमी 15% गरजेचं आहे, आणि आजूबाजूला सगळा ग्रीन झोन असल्यामुळे तिथं दुसरी डेव्हलपमेंट होऊच शकत नाही. त्यामुळे या स्कीम मध्येच जर 15% 3%च्या ऐवजी कमर्शियल कंपोनंट केला तर त्याचे 2 फायदे होतील. एक तर त्या ठिकाणची जी काही नीड आहे, गरज आहे, ते खऱ्या अर्थानं पूर्ण तर होऊ शकेल, परंतु कमर्शियल कंपोनंट मधून ऍडिशनल अर्थार्जन त्या बिल्डरला झाल्यामुळं ते क्रॉस सबसिडाईज करून त्या घराच्या किमती अजून कमी करणं ही एक खूप मोठ्या प्रमाणात याच्यामध्ये आपल्याला शक्य होणार आहे. त्याचबरोबर ह्या ज्या काही शासनाच्या सवलती आहेत, म्हणजे सबसिडीज आहेत, त्या सबसिडीज अत्यंत वेळेवर जर बिल्डरला मिळाल्या तर त्याला बँकेकडे प्रोजेक्ट लोनसाठी जायची गरज पडणार नाही, ही मी स्वानुभवावरून सांगतो. परंतु जर वेळेवर नाही मिळाल्या तर मात्र बँकेकडे जावं लागेल, बँकेने कर्ज नाही दिलं तर मार्केटमधनं कर्ज उभारावं लागेल, आणि त्याचा जो व्याजाचा मार त्या बिल्डरवरती पडेल तो काही तो स्वतःच्या खिशातून देणार नाही, तो त्या डायरेक्टली इनडायरेक्टली त्या प्रोजेक्टवरती पडेल आणि घराच्या किमती खूप मोठ्या प्रमाणात वाढतील. त्यामुळे कर्जाचा आणि व्याजाचा बोजा त्या प्रोजेक्टवरती पडणार नाही, यासाठी अगदी वेळची वेळेला ज्या काही सबसिडीज आहेत ती देणं ही शासनाची जबाबदारी आहे. आणि त्याच्या बाबतीत ते जर केलं आणि त्या बाबतीत जो काही आपल्याला लालफितीचा कारभार आढळतो तो जर आपण थोडासा टाळायचा प्रयत्न केला, त्याचबरोबर जे काही प्लॅनिंग असेल, बांधकाम परवानग्या असतील, ह्या परवानग्या सिंगल विंडो आणि लवकरात लवकर जर दिल्या गेल्या तर बांधकामाचा म्हणजे पिरियड जो आहे प्रोजेक्टचा कम्प्लिशनचा तो कमी होईल, आणि तो कमी झाला म्हणजेच त्या प्रोजेक्टवरती जो इनडायरेक्ट एक्सपेंडिचर होणार आहे तो कमी झाल्यामुळं बांधकामाच्या किमती कमी होऊ शकतील. त्याचबरोबर हे जे क्षेत्र आहे ते शहराबाहेर असल्यामुळं त्या ठिकाणी ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा जर दिल्या नाहीत तर ग्राहक तिथं येणार नाही. त्यामुळे ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा असतील, जसं काही लोकल ट्रेन्स असतील म्हणा किंवा सिटी बसेस असतील, ह्या ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा किंवा रस्ते असतील, ह्या गोष्टी त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे.
त्याचबरोबर MIDC एरिया जो असतील त्याच्या जवळही असाच फ्रिंज एरिया या PMAY साठी डिक्लेअर करून तिथं जर घरं बांधली तर तिथल्या तिथं कामगाराला घराची गरज पूर्ण होईल. पण तिथं नुसती घरं बांधून चालणार नाही, तिथं इतर इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा प्रोव्हाइड करावं लागेल, जसं की स्कूल्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, मार्केट आहे, हेही तिथं तयार करावं लागेल. ते जर तयार केलं तर तिथंही घरं स्वस्त किमतीत उपलब्ध होऊ शकतील. त्याचबरोबर एक खूप मोठा मेट्रो सिटी मधला प्रश्न आहे तो रिडेव्हलपमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीची जी काही डेव्हलपमेंट करायची की आता रिडेव्हलप करायचंय तर त्याच्यामध्ये ज्या प्रायव्हेट लँड्स आहेत त्या प्रायव्हेट लँडवरती ज्या काही म्हाडाच्या लँड असतील किंवा सेस प्रॉपर्टीज असतील त्याच्यापेक्षा सवलती खूप कमी असल्यामुळं आजपर्यंत त्या डेव्हलप होऊ शकलेल्या नाही. हा विचार करून महाराष्ट्र शासनाच्या कॅबिनेटनं त्याच्यावरती रिडेव्हलपमेंटसाठी एक पॉलिसी तयार करायचा निर्णय घेतला होता आणि त्याच्याप्रमाणे एक हायपॉवर कमिटी नेमली होती. मी स्वतः त्या कमिटीचा तांत्रिक सदस्य होतो. मी त्याच्यामध्ये जे सजेशन्स दिले होते, जी पॉलिसी तयार करून दिली होती ती शासनाने जशीच्या तशी ऍक्सेप्ट केलेली आहे. 22-23 मुद्दे त्यात दिलेले होते जेणेकरून ज्या रिडेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या थांबलेल्या आहेत तर त्या रिडेव्हलपमेंट ही सेल्फ रिडेव्हलपमेंट म्हणजे त्या सोसायटीने स्वतः रिडेव्हलपमेंट करणं हा त्या पाठीमागचा कन्सेप्ट आहे. तर त्याला चालना देण्यासाठी जर प्रशासनाने पुढाकार घेतला तर निश्चितपणे त्याच्यामध्ये ही खूप मोठी संधी या कन्स्ट्रक्शन व्यवसायाला आहे. त्याचबरोबर SRA जी आहे स्लम रिडेव्हलपमेंट, तर ती स्लम रिडेव्हलपमेंट जी आहे ती त्याच्यामध्ये प्रायव्हेट एजन्सीनं करण्यामध्ये बरेचसे लीगल कॉम्प्लिकेशन्स तयार झालेले आहेत. त्याच्यामध्ये शासनाने थोडंसं जास्तीचं लक्ष घालून शासकीय यंत्रणेमार्फतच त्या कॉम्प्लिकेशन सोडवून स्वतःच जर त्या योजना पूर्ण करायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे तिथे खूप मोठी संधी आहे. आणि याच्यामधला दुसरा आणि सर्वात मोठा म्हणजे ही जर गोष्ट झाली नाही तर ह्या आतापर्यंत सांगितलेल्या सगळ्या गोष्टी शून्य होतील. ती गोष्ट म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि LIG लोअर इन्कम ग्रुपमधील ह्या ग्राहकाला गृहकर्ज जे द्यायचंय त्याच्यासाठी बँकर्सनं पॉलिसी बदलणं गरजेचं आहे. शासनाने त्यांना तसं भाग पाडलं पाहिजे. याच्यामध्ये त्यांच्याकडे जे बँकेला आज अपेक्षित आहेत मागा सांगितल्याप्रमाणे मग त्यासाठी बॅलन्स शीट्स असतील, तुमचे सॅलरी सर्टिफिकेट्स असतील किंवा इन्कम टॅक्सचे डॉक्युमेंट्स असतील तर हे डॉक्युमेंट त्यांच्याकडे कुठल्याही परिस्थितीत उपलब्ध नसतात. 99% ग्राहकाकडे ते उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना फक्त KYC वरती जर कर्ज दिलं आणि फिजिकली त्यांचं उत्पन्नाचा सोर्स काय आहे या दोन्हीचा जर ताळमेळ घातला तरच हे आतापर्यंत जे रामायण सांगितलं ते सक्सेसफुल पुढे जाऊ शकतं. आणि मी दुसरी एक गोष्ट याच्यात निदर्शनास आणून देऊ शकतो प्रशासनाच्या आणि बँकर्सच्या, प्रामुख्यानं बँकर्सच्या, की तुमची या वर्गाबद्दलची भीती आहे ही पहिली डोक्यातून काढून टाका. हा सेक्टर कर्ज बुडवणारा नाही. या सेक्टरला कर्ज बुडवायचं जरी म्हटलं तरी तो बुडवणार नाही. त्याचं कारण असं आहे की तुम्ही HIG, MIG1, MIG2 ह्या सेक्टर मधलं जर एखादं घराला तुम्ही फायनान्स करायला लागलात तिथं 80-85% तुम्ही फायनान्स करता. त्या घराला कुठल्याही सवलती शासनाकडून मिळालेल्या नसतात. त्यामुळे ते मार्केट रेट मधलं घर असतं. त्यामुळे त्याचा जर विचार केला तर त्याला तुम्ही 80-85% फायनान्स केल्याच्या नंतर ते घर जर रेंटली आपण जर दिलं तर त्यापासून मिळणारं रेंटल उत्पन्न आहे ते उत्पन्न हे त्या घराचा जो हप्ता जाणार आहे त्या हप्त्याच्या 50% सुद्धा नसतं. म्हणजे उद्या जर त्या ग्राहकाला काही प्रॉब्लेम आला, त्याची नोकरी गेली, बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम आला तर तो घर भाड्यानं देऊन सुद्धा बँकेचं इन्स्टॉलमेंट देऊ शकत नाही. परंतु या इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी जी घरं आहेत त्याच्या बाबतीत मात्र अगदी उलटी परिस्थिती आहे. काय उलटी परिस्थिती आहे? या घराच्या किमती मार्केट रेटपेक्षा अर्ध्यापेक्षा कमी येत आहेत. त्याचं कारण ग्रीन झोनमध्ये अलाउड करणं जे ऑलरेडी केलेलं आहे, त्याच्यानंतर येलो झोनमध्ये 2.5चा FSI असेल किंवा बाकीच्या ज्या सवलती ऑलरेडी दिलेल्या आहेत आणि ज्या आपण मागतोय सवलती,
ह्या सगळ्या सवलतीचा एकंदर परिणाम असा होणार आहे की घराच्या किमती 50%च्या आत येत आहेत आणि परत त्याला ही शासनाची सबसिडी ह्याचा जर विचार केला तर घराच्या किमती 25%वरती येत आहेत. म्हणजे त्याचा परिणाम असा होतोय की बँक जी लोन देते ते मुळात घराच्या किमतीच्या 25% म्हणजे मार्केट रेटच्या 25% किमतीच्या प्रॉडक्ट कन्सिडर करून देते आणि त्याच्यातला काही पार्ट जर त्या ग्राहकाचा असेल तर ह्याचा अर्थ 15 ते 20% मार्केट रेटच्या फक्त बँक लोन देते. त्याचा जर विचार केला उद्या त्या ग्राहकाला त्या घरातून जर वाईटात वाईट धरून चालू आपण ते गृह कर्जाचा हप्ता नाही फेडू शकले तर त्यांनी ते घर रेंटलला जरी दिलं तर त्यातनं रेंटल इन्कम जो येईल त्याच्या अर्ध्यापेक्षा कमी क्वांटम मध्ये त्या बँकेचा इन्स्टॉलमेंट जाऊ शकेल. त्यामुळं मी बँकेला विनंती करतो की तुमचं कर्ज ते बुडवणार नाहीत, कारण कर्ज बुडवून घर तुमच्या ताब्यात माघारी देण्यापेक्षा ते रेंटलला जरी त्यांनी दिलं तरी 50% तुमचा हप्ता जाईल आणि 50% पैसे त्यांच्या खिशात येतील. त्यामुळे जगात असा कुणीही मूर्ख माणूस नाही की जो असं ह्या पद्धतीनं बँकेचा हप्ता फेडला जाऊ शकत असताना ते बँकेला घर घेऊन जाऊ देईल आणि कर्ज थकीत ठेवील. त्यामुळे ह्या फॅक्टरचा आजपर्यंत मी ज्या ज्या बँकर्सशी चर्चा केली तो कुणीही बँकर या लाईननं विचार करायला तयार नाही. मला वाटतं शासन प्रशासनाने या बँकर्स बरोबर समन्वय साधून भारताच्या आणि महाराष्ट्राच्या अर्थ खात्याने या बाबतीत खोलात जाऊन विचार करून आणि ह्यांच्या सर्वांच्या पुढं एक वेगळं पॉलिसी देऊन या वर्गाला कर्ज पुरवठा कसा होईल ते बघणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर ह्या बिल्डरच्या पुढच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या त्या सोडवण्यासाठी सुद्धा आपल्याला त्याच्या काही उपाययोजना जे करायचे आहेत त्या उपाययोजनेचाही आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या पुढची जी आव्हानं आहेत त्या आव्हानाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर बँकरने जी त्यांना नॉन प्रायव्हेट सेक्टरमध्ये टाकलेला आहे तो ते मोठं आव्हान आहे. त्यासाठी बँकर्सनी आणि शासनानं तो एक निर्णय घेणं गरजेचं आहे की ह्या सेक्टरला प्रायव्हेट सेक्टरमध्ये टाकणं गरजेचं आहे. कारण आज याच्यातून एवढी प्रचंड रोजगार निर्मिती होणार आहे की आपण जर संपूर्ण भारताचा विचार केला तर भारतामध्ये सर्वात जास्त रोजगार निर्मिती होणारं सेक्टर हे ऍग्रिकल्चरला आहे. नंबर 2चं सेक्टर हे कन्स्ट्रक्शन बिझनेस आहे, कन्स्ट्रक्शन सेक्टर आहे. त्यामुळं नंबर 2ची रोजगार निर्मिती होणारं हे क्षेत्र असल्यामुळं आणि आजच्या परिस्थितीमध्ये इतर सेक्टरमध्ये जो काही सेटबॅक बसलेला आहे, इतर इंडस्ट्रीयल किंवा IT सेक्टरमध्ये जो प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे तर त्याच्यापेक्षा सावरायची संधी ह्या कन्स्ट्रक्शन बिझनेसला असल्यामुळं मोस्ट प्रायोरिटी सेक्टरमध्ये जर याला टाकलं तर निश्चितपणे बिल्डरची तर ती समस्या पार होईलच, परंतु हे जर आपण प्रॉपर एक्झिक्युशन ह्याचं करू शकलो तर मात्र आपल्याला जे काही आपले उद्दिष्ट आहेत आपल्या पुढं जसे की रोजगार निर्मिती असेल, अर्थव्यवस्थेला चालना देणं असेल हे आपण निश्चितपणे पार पाडू शकतो. दुसरी गोष्ट जे बिल्डरचं लोन आहे जे NPA मध्ये गेलेलं आहे त्याचं रिस्ट्रक्चरिंग करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे. जसं आपण शेतकरी अडचणीत आल्याच्या नंतर त्याचं लोन रिस्ट्रक्चर करतो किंवा इतर व्यावसायिकाचं करतो त्याच पद्धतीनं आपल्याला बिल्डरचं लोन सुद्धा रिस्ट्रक्चरिंग करणं गरजेचं आहे. आणि बिल्डरनेही त्यांची जी ट्रॅडिशनल पद्धत आहे बिझनेसची ते बदलणं गरजेचं आहे. कारण ट्रॅडिशनल पद्धतीनं जर आज काम करायला लागलो तर बिल्डर कधीही सक्सेस होणार नाही. ह्या व्यवसायात जो प्रचंड नफा होता त्याची आशा बिल्डरनं सोडून दिली पाहिजे. कमीत कमी नफा, एक सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कमीत कमी इन्व्हेस्टमेंट, कमीत कमी व्याज, कमीत कमी रिस्क आणि कमीत कमी नफा, ह्या चतुर्सूत्रीवरती जर व्यवसाय केला तर बिल्डरचा व्यवसाय निश्चितपणे फायद्यात येईल. आणि जो गटांगळ्या खातोय व्यवसाय किंवा जे बिल्डर्स आहेत अडचणीत आले ते ह्या अडचणीतून बाहेर निघतील. त्याच्यासाठी जास्तीच्या नफ्याचं जे काय मोहजाल आहे ते बिल्डरनं सर्वप्रथम तर सोडून देणं गरजेचं आहे. जे शासनाकडून हे घराच्या किमती कमी करण्यासाठी ज्या काही सवलती दिल्या जात आहेत त्या सवलती इज द पार्ट अँड पार्सल ऑफ दॅट बेनिफिशरी.
ते त्यांच्यापर्यंत ते पार्सल पोहोचवणं गरजेचं आहे. त्यामध्ये आपली भूमिका ही पोस्टमनची असली पाहिजे. ते पोस्टमन एखाद्याची जर मनी ऑर्डर आली तर मध्येच आपण पोस्टमन नाही काढून घेत, तो ज्याच्या नावची मनी ऑर्डर आहे त्याच्यापर्यंत पोच करतो. त्याप्रमाणे ती जी काही सवलती आहे त्या सवलती त्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी घराच्या किमतीवर त्याचा इम्पॅक्ट करून घराच्या किमती कमी करणं हे या यशातलं सर्वात मोठं गमक आहे. मी स्वतः त्यातून गेलेलो आहे, मी स्वतः त्यातून अनुभव घेतलेला आहे. कुठल्याही बिल्डर डेव्हलपरला जर त्या बाबतीत काही शंका असतील तर ते माझ्याशी या बाबतीत चर्चा करू शकतात. मला खात्री आहे की मी त्यांना हे पॉलिसी निश्चितपणे प्रॅक्टिकली पटवून देऊ शकतो. माझ्या स्वतःच्या व्यवसायातून मी जो काही एक प्रोजेक्टमध्ये ते इम्प्लिमेंट केलंय त्याच्याही उदाहरणासह मी सांगू शकतो. कारण मी जे आज तुमच्या पुढे मांडतोय हे मी फक्त पुस्तकी ज्ञानातून मांडत नाहीये. माझं असणारं टेक्निकल नॉलेज, माझं ह्या क्षेत्रातलं असलेलं शिक्षण, माझा 35 वर्षाचा ह्या क्षेत्रातला असणारा अनुभव आणि प्रशासनासोबत पाठीमागच्या 20-25 वर्षांमध्ये काम करत असतानाच प्रधानमंत्री आवास योजना आणि लो कॉस्ट हाऊसिंग, अफोर्डेबल हाऊसिंग मध्ये पाठीमागच्या 4 वर्षात करत असणारं काम, ह्या सर्वांचा एकत्रित अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय की या बाबतीत जर काही शंका असतील तर मी निश्चितपणे तुमच्या शंकेचं निरसन करू शकेल. त्याचबरोबर बिल्डर हा कॉस्ट कटिंगकडे आजपर्यंत दुर्लक्ष करत आलेला आहे. कसं लक्झरियस कडे प्रोजेक्टला नेता येईल हे बघत आलाय. परंतु त्यावेळेचा ग्राहक वेगळा होता, त्या ग्राहकाच्या खिशाची कॅपॅसिटी वेगळी होती. त्यामुळं घराला लक्झरियस कडे नेणं आणि कॉस्ट कटिंग कडे दुर्लक्ष जरी केलं, सेव्हिंग कडे दुर्लक्ष जरी केलं तरी चालत होतं. पण आज ज्या ग्राहकाला आपण टार्गेट करतोय तिथं जर बघितलं तर सगळ्यात महत्वाचा फॅक्टर लक्झरियसनेस नाहीये. तुम्ही त्यांना काय इन्फ्रा देताय तो फारसा महत्वाचा विषय नाहीये. काय अमेनिटीज देताय हा त्यांच्या दृष्टीनं महत्वाचा घटक नाहीये. त्यांच्या दृष्टीने एकच आहे, माझ्या खिशात 100 रुपये आहेत, मला 100 रुपये अफोर्ड होत आहे, मला 100 रुपयात घर पाहिजे. आणि तिथं जर जायचं असेल तर घराच्या किमती कमी करण्यासाठी कॉस्ट कटिंग करणं गरजेचं आहे. मग त्यासाठी प्रोजेक्ट टाइमली कम्प्लिशन ऑफ द प्रोजेक्ट फास्ट पूर्ण करणं, त्याचबरोबर कमीत कमी व्याज किंवा 0 इंटरेस्ट बेसिसवरती प्रोजेक्ट करणं. म्हणजे कमीत कमी प्रॉफिटची अपेक्षा ठेवली तर 0 इंटरेस्ट बेसिसवरती जर प्रोजेक्ट केला तरीही कॉस्ट कटिंग त्यामध्ये होऊ शकेल, इकॉनॉमिकल घरं होऊ शकतील. आणि त्याच्या पुढचा महत्वाची बाब म्हणजे ईडब्ल्यूएस आणि एलआयसी सेक्टरमधील जो ग्राहक आहे त्या ग्राहकापासून दूर न जाता, त्यांचा तिरस्कार न करता, त्यांच्याबद्दल प्रेमाचे संबंध निर्माण करणं, त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन निर्माण करणं, त्यांच्याशी समन्वय निर्माण करणं ही, आणि ग्राहक आणि तुम्ही सप्लायर किंवा बिल्डर याच्यामधला जो बॉन्ड आहे तो एक समन्वयाचा बॉन्ड तयार करणं ही एक मला वाटतं आजची तुमच्या पुढचं जे काही प्रश्न आहेत त्याचं हे एक मोठं सोल्युशन असू शकेल. आणि शासनाच्या बाबतीत याच्या जे काही आव्हानं आहेत त्या बाबतीतला जर आपण सोल्युशन्स, उपाययोजनेचा विचार केला तर त्यामध्ये ज्या काही सवलती शासन दिलेल्या आहेत शासनाने किंवा भविष्यात जे देणार आहे शासन, त्या अंतिम घटकापर्यंत, लाभार्थ्यापर्यंत पोहोचलेत का नाही हे पाहणं, ते पोहोचवण्यासाठी त्याच्यावरती कंट्रोल ठेवणं ही खरोखर एक खूप मोठी जबाबदारी शासन आणि प्रशासनाच्या पुढे असणार आहे. त्या उपाययोजना करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर प्रशासन आणि कर्मचाऱ्यांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे, भीती घालवणं गरजेचं आहे. मी बऱ्याच शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याबरोबर चर्चा करत असताना त्यांची थोडीशी मानसिकता वेगळी येते. म्हणजे त्यांना काय, तुम्हाला बिल्डर्स असतील किंवा हे व्यावसायिक असतील, ह्यांना अडवायची इच्छा नसते, पण मनात एक भीती असते, अरे मी हे काय करायला गेलो तर कुठतरी कायद्याच्या कचाट्यात सापडतोय का काय, मी कुठतरी कायदा मोडतोय का काय, मी कुठतरी नियम GRची, बऱ्याच वेळेस तर GRचा जो अर्थ असतो तो त्यांच्यापर्यंत प्रॉपर पोहोचत नाही. एकाच GRचा, एकाच पॉलिसीचे बरेचसे अर्थ निघतात आणि मग त्याच्यातला जो स्वतःच्या दृष्टीनं सेफर मार्ग आहे तो सरकारी कर्मचारी घ्यायला बघतो. मग ते प्रोजेक्ट, तुझं काम नाही झालं तरी चालेल भाऊ, मी नाही अडचणीत येणार, मी कशाला फासावरती जाऊ, मी कशाला अडचणीत येऊ, उद्या माझी एन्क्वायरी झाली तर काय होईल. त्यामुळं त्यातला जो माझ्या दृष्टीनं सेफर अर्थ आहे तो मी घेईन.
अशा पद्धतीनं कर्मचारी असेल किंवा अधिकारी वर्ग असेल काम करत असतो. म्हणजे त्यांनाही काही जाणीवपूर्वक ग्राहकाची अडवणूक करायची नसते, जनतेची अडवणूक करायची नसते, पण तो स्वतः अति सेफ्टी बघतो आणि त्याच्यामध्ये त्याची इच्छा जरी नसली, त्याच्या पाठीमागची भूमिका ग्राहकांना किंवा जनतेला नडवण्याची जरी नसली तरी परिणाम व्हायचा तोच होतो. ग्राहक नडला जातो. आता शासनाच्या ज्या सबसिडीज आहेत त्या रिलीज करण्यासाठी सुद्धा शासनाकडे त्याच्यासाठीचे फंड्स अलोकेट केलेले जरी असले, आज बांधकाम कामगाराचं उदाहरण घेतलं आपण तर त्याच्यासाठीचे फंड्स ऑलरेडी पडलेले आहेत. 2 वर्ष जवळपास 2.5-3 वर्ष झाली ही पॉलिसी डिक्लेअर झालेली आहे, परंतु अजून एका घराला सुद्धा ते पैसे पोचू शकलेले नाहीत. का? हे पैसे द्यायचे कसे? दिले तर माझ्यावर तर अडचण येणार नाही ना. तो खरोखर लाभार्थ्यापर्यंत पुचते का नाही पुचली, त्यात काय स्कॅम झाला, काही घोटाळा झाला तर उद्या मला अडचण येईल का काय, ह्या फक्त भीती आणि भीतीपोटी. म्हणजे मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, ह्या वर्गांशी माझं कंटिन्युअस मी कोऑर्डिनेशन मध्ये आहे. ह्या वर्गापैकी एकाही अधिकाऱ्यांनी त्याच्यामधून मला 2 पैसे मिळतात का अशी भूमिका मला तरी कुठं त्यांची भूमिका जाणवली नाही. म्हणजे त्यांना त्यातून काहीतरी स्वतःला पाहिजे असंही नाही. मग असं असताना त्या योजना तो लाभ जो द्यायचा तो लाभ का पोचत नाहीये, तर फक्त आणि फक्त त्यांच्या मनातली भीती. हे घालवण्यासाठी सुद्धा प्रशासनानं काहीतरी उपाययोजना त्याच्यावरती करणं गरजेचं आहे की जेणेकरून हे तुमच्या आपल्याकडे पैसा आहे तो त्यांना द्यायचा आहे, त्या ग्राहकापर्यंत पोहोचवायचा आहे. तो जर वेळेत नाही पोहोचला तर मात्र व्याजाचा मारा त्या प्रोजेक्टवरती येऊन घराच्या किमती वाढत राहतील आणि मग जो आपण हे शासनाकडून एवढी मदत करतोय त्या मदतीलाच काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे कुठेतरी आपल्याला याच्यावरतीही बारकाईनं विचार करावा लागेल. शासन प्रशासनाच्या मनातली भीती जी आहे ती भीती आपल्याला घालवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सर्वात शेवटी या बाबतीत फुलप्रूफ प्लॅनिंग, खूप मायन्यूट प्लॅनिंग, मायक्रो प्लॅनिंग आपल्याला करणं गरजेचं आहे. याच्यात काही काही अडचणी येऊ शकतात, त्याच्यावरती मार्ग तर आहेत आपल्या पुढं, पण ते प्रशासनाच्या शिस्तीत, प्रशासनाच्या अखत्यारीत कसं बसवणं गरजेचं आहे, त्या चाकोरीत कसं बसवता येतील याच्यावरती थोडंसं मायन्यूट मायक्रो प्लॅनिंग, फुलप्रूफ प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. जेणेकरून मग ते बिल्डर्स असतील, ग्राहक असेल, शासकीय अधिकारी असतील, हे कुणीही त्याचा गैरफायदा तर घेऊ शकणार नाहीत, परंतु हा लाभ मात्र तिथपर्यंत पोहोचेल. त्याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. जो निवाऱ्याचं आपलं शासनाची भूमिका आहे तेही पूर्णत्वास जाऊ शकेल आणि अर्थव्यवस्थेला खूप मोठा बूस्ट यातून मिळू शकेल. तर या दृष्टीनं फुलप्रूफ प्लॅनिंग करणे गरजेचं आहे. या बाबतीत मी शासन, प्रशासन, बांधकाम व्यावसायिक, बँकर्स या सर्वांशी माझं कोऑर्डिनेशन करायची, त्या सर्वांशी चर्चा करण्याची माझी तयारी आहे. कुणाच्याही या बाबतीतल्या शंका असतील, काय या सत्रामध्ये अगदी खूप खोलात जाऊन बोलायला वेळेचे लिमिटेशन येतात, त्यामुळे बरंचसं वरतून आपल्याला मला आज बोलावं लागतंय. तर जर ह्या विषयावर बोलायचं म्हटलं तर 10-12 तास सुद्धा कमी पडतील. एवढं खोलात जाऊन आपल्याला ह्याच्यावरती मंथन करता येईल, परंतु वेळेचा अभाव लक्षात घेता जर या बाबतीत कुणाला काही शंका असतील तर आपण त्याचं निरसन करू शकतो. मी आता हे विषयाच्या शेवटास येतोय, तो म्हणजे दुसरा घटक जो आहे बिल्डिंग मटेरियल प्रोडक्शन आणि त्याची एक्सपोर्ट्स. या बाबतीत मागा सांगितल्याप्रमाणे चायनानं जी खरी त्यांची प्रगती केली त्याच्यामध्ये 2 प्रोडक्शनचा, 2 गोष्टीच्या उत्पादनाचा मेजरली समावेश होतो. त्याच्यामध्ये एक तर इलेक्ट्रॉनिक गुड्स आणि दुसरं बांधकाम व्यवसायाशी संबंधित जे मटेरियल आहे ते. त्याच्यामध्ये आजचा आपला विषय, माझा विषय तरी इलेक्ट्रॉनिक्स गुड्सचा नाहीये, परंतु इलेक्ट्रॉनिक्स गुड्सच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी लागते, ती आपल्याकडे नसेल तर मग वर्ल्ड वाईड ज्या कंपन्याज आहेत त्या कंपन्यांनी इथं भारतामध्ये येऊन त्याच्या माध्यमातून त्यांच्या टेक्नॉलॉजीसह, जसं की इलेक्ट्रॉनिक्स मधल्या सोनी असेल, सॅमसंग असेल, सॅनिओ असेल, काही या वेगवेगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांनी त्यांची आस्थापना, त्यांचं प्रोडक्शन भारतामध्ये करून ते करू शकतात. परंतु त्याच्यापेक्षाही म्हणजे त्याच्या कम्पॅरेटिव्हली खूप सोपा असणारा व्यवसाय म्हणजे हा बांधकाम मटेरियल जे आहे ते तयार करण्याचं. याला काय फार मोठी टेक्नॉलॉजी लागत नाही, ती जी लागणारी आहे ती ऑलरेडी टेक्नॉलॉजी आपल्याकडे उपलब्ध आहे. फक्त त्याच्यासाठी
त्याच्या किमती ज्या आहेत, आता एक बघायचं झालं आपण तर चायनामध्ये जे मटेरियल प्रॉडक्ट होतंय ते प्रोडक्शन, ते मटेरियल तिथले टॅक्सेस देऊन ट्रान्सपोर्टेशन करून भारतात आल्याच्या नंतर भारतातले टॅक्सेस, इम्पोर्ट ड्युटी लागून सुद्धा इथल्या प्रॉडक्टपेक्षा कमी किमतीत जर मिळू शकतंय, म्हणून जे लागणारी गरज आहे त्यातली जवळपास बिल्डर्स 50% गरज चायनामधून इम्पोर्ट करून जर भागवतायत, तर आपण का त्या कमी किमतीत देऊ शकत नाही, त्या किमतीत का देऊ शकत नाही, ह्याचा तर कुठेतरी विचार करायची गरज निर्माण झालेली आहे. त्या दृष्टीनं जर आपण विचार केलं तर जसं घराच्या किमती कमी करणं ही आज काळाची गरज आहे, आपल्या अर्थव्यवस्थेला बूस्ट देण्यासाठी असेल किंवा रोजगार निर्मितीसाठी असेल, तसंच या दोन गोष्टीसाठी हे बांधकामाचं मटेरियल जे आहे त्याच्याही किमती कमी करणं ही आज काळाची गरज आहे. ज्या योगे हा इम्पोर्ट थांबवला जाईल, आपली गरज आपल्याच इथं पूर्ण केली जाईल आणि जगाला, जो आज जगाच्या बाबतीत, चायनाच्या बाबतीत एक अविश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं आहे या कोरोनाच्या निमित्तानं, तर ती एक आपल्याला संधी समजून जर आपण या बांधकाम मटेरियलच्या प्रोडक्शनमध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात मजल मारली, तर आपण जगाला बांधकाम मटेरियल स्वस्तात जर पुरवू शकलो, तर खरोखर आपल्या अर्थव्यवस्थेला इतर काही सेक्टरमध्ये जरी सेटबॅक बसला तर या सेक्टरमधून खूप मोठी ऊर्जित अवस्था प्राप्त होऊ शकते, हे मी खात्रीशीर सांगू शकतो. याच्यासाठी ते जे काही इंडस्ट्रियलिस्ट असतील त्यांच्यासाठी स्वस्तात जागा उपलब्ध करून देणं, स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देणं, कमी व्याज दरात आणि मुबलक प्रमाणात भांडवल उपलब्ध करून देणं, या क्षेत्रामध्ये परदेशी गुंतवणुकीस चालना देणं, फार तर त्यांना रेड कार्पेट ट्रीटमेंट देणं, कर प्रणाली जी आहे ती या मटेरियलच्या बाबतीत त्यांना स्पेशल ट्रीटमेंट देणं, त्याच्यात सुलभता आणणं, काही सवलती देणं, त्याचबरोबर या क्षेत्रासाठी लागणारा प्रशिक्षित कामगार तयार करणं. जसं की आज जर आपण विचार केला तर ज्या 20 वर्षापूर्वीचा विचार केला तर चायनामध्ये भारतापेक्षा स्वस्तात लेबर होता, परंतु आज जर विचार केला आपण तर भारतामधला लेबर हा चायनापेक्षा स्वस्त आहे किंवा चायनाचा लेबर हा भारतापेक्षाही महाग आहे. त्यामुळे या कामगाराला जर व्यवस्थित प्रशिक्षण दिलं आणि प्रशिक्षित कामगार जर उपलब्ध केला आणि त्यानंतर हे जे कमी किमतीत मटेरियल तयार झालेलं आहे त्याच्या एक्सपोर्टसाठी शासनानं पुढाकार घेतला, एक्सपोर्टला प्रोत्साहन दिलं, सवलती दिल्या, तर याच्या माध्यमातून सुद्धा भारताची अर्थव्यवस्था खूप मोठी झेप घेऊ शकते असं मला वाटतं. एक थोडंसं उदाहरण जर द्यायचं म्हटलं की आजची आपली नीड काय आहे, एक ढोबळमानानं जर बघायचं म्हटलं तर आपल्याला शहरी भागामध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 30 लाख घराची, म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि LIG सेक्टर मधली फक्त मी सांगतोय, घराची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामध्ये त्याची कन्स्ट्रक्शन कॉस्ट अगदी फक्त 7 लाख रुपये जर धरली, मी जागेची किंमत धरत नाही, फक्त कन्स्ट्रक्शन कॉस्ट, त्याची इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट हे जर धरली, ती जर 7 लाख रुपये धरली, तर या क्षेत्रातला जो टर्नओव्हर होणार आहे फक्त बांधकामाचा, म्हणजे त्यात बांधकाम मटेरियल आणि मजूर एवढाच आला तरी त्याची कॉस्ट ही जवळपास 2,10,000 कोटी एवढी प्रचंड होणार आहे. आणि ग्रामीण भागामध्ये जर 20 लाख घराचा जर आपण क्वांटम पाहिला आणि तिथल्या घराची किंमत एक ऑन एन ॲव्हरेज 4 लाखापर्यंत जरी आपण कन्स्ट्रक्शन कॉस्ट पकडली तरी त्याच्या माध्यमातून लागणारे 80,000 कोटी, म्हणजे जवळपास 2,90,000 कोटी, 3 लाख कोटीपर्यंतचे कन्स्ट्रक्शन याच्यामध्ये व्हायचा एवढा मोठा स्कोप फक्त महाराष्ट्रात आहे. आणि त्याच्यामध्ये जर आपण त्याचं बायफर्गेशन केलं तर साधारणतः 2 लाख कोटीचं मटेरियल आणि साधारणतः 90,000 कोटी रुपयाचं रोजगार निर्मिती, म्हणजे हा क्वांटम खूप मोठा आहे. एवढा क्वांटम इतर दुसऱ्या कुठल्याही व्यवसायामधून, कुठल्याही सेक्टरमधून तयार होऊ शकत नाही, ही मी खात्रीशीर सांगू शकतो. त्यामुळं याचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे आपण या व्यवसायाचं संधीत रूपांतर करून आता जी आपत्ती आलेली आहे आपल्याला कोरोनाची, त्याचं इष्टापत्तीत रूपांतर होऊन आपण प्रगतीपथावर जाऊ शकतो. जे प्रमुख प्राथमिक 3 गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्यातली निवारा गरज पूर्ण करू शकतो. रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात करून रोजगार निर्मिती झाल्यामुळं जे काही बाजारला आज धक्का बसलेला आहे, सेटबॅक बसलेला आहे, तो बाजारामधली चलन मोठ्या प्रमाणात फिरू शकतं.
अर्थव्यवस्था मजबूत होऊ शकते. या सर्वांसाठी या बांधकाम क्षेत्राला थोडंसं ह्या वेगळ्या अँगलनं बघणं गरजेचं आहे. या बाबतीत मॅक्स महाराष्ट्रचे जे सबस्क्रायबर्स आहेत त्या सबस्क्रायबरनीही या बाबतीत त्यांना जर काही शंका असतील तर मॅक्स महाराष्ट्राशी किंवा माझ्याशी संपर्क जर साधला तर निश्चितपणे जे काही आपल्या शंका असतील त्याचं मी समाधान करीन. माझा नंबर आपल्याला मॅक्स महाराष्ट्र या चॅनलवरती उपलब्ध होईलच. तरीही मी सांगतो 9422644300. नमस्कार, धन्यवाद.